भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची व लक्षावधी देशभक्तांची शौर्यगाथा. सन 1857 ते 1947 या 90 वर्षाच्या कालखंडाचा हा इतिहास. यामध्ये धगधगते यज्ञकुंड आहे, लक्षावधी स्वातंत्र्य प्रेमींचा श्वासोच्छवास आहे, धगधगत्या ज्वाला आहेत, धुमसते निखारे आहे, अनेक क्रांतिकारकांचे बलिदान, आत्मसमर्पण आणि हालापेष्टा. ज्याला सोसावं लागलं, ज्यांना भोगावं लागलं, अशा देशभक्तांची जीवनगाथा आपल्या समोर सादर करीत आहे. त्यांचे नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांचं मूळ नाव होतं केशव. टिळकांचा जन्म झाला 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतल्या मधल्या आळीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात. कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे. वडिलांचं नाव होतं गंगाधर, आईचं नाव होतं पार्वतीबाई. वयाच्या 10व्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. प्राथमिक शिक्षणानंतर बाळ पुण्यात आले. आपल्या हुशारीने बाळनं येथील शिक्षकांचं प्रेम संपादित केलं. शाळेत असताना आपण टिळकांची शेंगांची गोष्ट अजूनही प्रसिद्ध आहे. बालपणापासून अन्याय सहन न करण्याची वृत्ती त्यांच्या वागण्यातून पाहायला मिळत होती. पुण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. पुण्यात आले आणि तिथे त्यांच्या आईचं निधन झालं आणि वयाच्या 16व्या वर्षी वडिलांचा देखील स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ केला तो काका गोविंदपंत यांनी. वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी बाळ यांचा विवाह करून दिला तो 10 वर्षाच्या तापीबाई बरोबर. कुस्ती खेळणं, पोहणं, नौका चालवणं हे त्यांचे आवडते खेळ होते. परिपूर्ण आहार व त्यासोबत शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यासाठी कसरत करणं हे त्यांना पसंत होतं. सन 1872 मध्ये 10वी उत्तीर्ण झालेत आणि टिळक शेती करू लागले होते. पण या शेतीवर चरितार्थ चालवणे अवघड झालं होतं. तेव्हा त्यांनी दरमहा 5 रुपये पगारावर एका शिक्षकाची नोकरी स्वीकारली. कारण संस्कृत व गणित या विषयांचा त्यांचा अभ्यास गाढा होता. डेक्कन कॉलेजातून त्यांनी 1876 मध्ये BA ची पदवी संपादित केली आणि मग 1879 साली त्यांनी LLB ची पदवी मिळवली. या काळात त्यांचा विष्णू शास्त्री चिपळूणकर व गोपाळराव आगरकर यांच्याशी परिचय झाला. हे तिघेही देशभक्त व स्वातंत्र्य प्रेमी होते. त्यावेळी भारतात राज्य होतं ते इंग्रजांचं. या परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणाऱ्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य प्रेम निर्माण केलं पाहिजे यावर त्या तिघांचं एकमत झालं आणि यातूनच त्यांनी स्थापना केली न्यू इंग्लिश स्कूलची. या तिन्ही देशभक्तांच्या मनात देशभक्तीची भावना अत्यंत तीव्र होती. सर्व समाजात आपले विचार पोचवावेत यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केलीत. टिळक भारतीयांच्या मनात इंग्रजांच्या विरुद्ध नेहमीच असंतोष निर्माण करीत असत. त्यामुळे त्यांना असंतोषाचे जनक असेही संबोधण्यात आलं. सरकारला केसरी व टिळक यांचा धाक वाटू लागला होता. सन 1885 मध्ये टिळक आणि आगरकर यांच्या पुढाकारातून पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. तेथे हे दोघे प्राध्यापकाचं काम करू लागले. एकीकडे वृत्तपत्राचं काम सुरूच होतं, पण नंतर कॉलेजाशी संबंध तोडून टिळक स्वतंत्रपणे सामाजिक आणि राजकीय विषयांवरची आपली मते ठामपणे मांडू लागली होती. टिळकांचा निर्भीड, उग्र आणि सत्य लेखनानं केसरी अधिक लोकप्रिय होऊ लागला. मुंबईत गाठीची साथ सुरू झाली. 1897 येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत येऊन पोहोचली. हा रोग अत्यंत संसर्गजन्य होता. या रोगात त्यांचा मुलगा मृत्युमुखी पडला. त्यामुळे सरकारने त्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रँड नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याच्या आदेशाने ब्रिटिश सैन्याने रोगग्रस्त लोकांना वेगळं करण्याचं काम सुरू केलं. पण या काळात अनेक लोकांवर अत्याचार सुरू झाले. लोकांना प्लेगपेक्षा रॅड आणि ब्रिटिश सैन्याची जास्त भीती वाटू लागली होती. टिळकांनी तेव्हा केसरी या वृत्तपत्रातून यावर तोफ डागली. रँडने चालवलेला हा अत्याचार याबाबत या टिळकांचा विरोध होता.
23 जून 1897 चापेकर बंधूंनी रँड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून हत्या केली. चापेकरांना अटक करून त्यांना फासावर चढवण्यात आलं, पण टिळकांवर सुद्धा रँडच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला. या दरम्यान केसरीमध्ये सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड गवणे नव्हे, हे 2 अग्रलेख लिहिले आणि टिळकांना पुन्हा तुरुंगवासात पाठवलं. सरकारच्या कृतीचा परिणाम मात्र आता उलटा झाला. टिळकांना लोक खूपच मानू लागले. ते अधिकच लोकप्रिय झालेत आणि टिळक लोकमान्य नेता झालेत. स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या डोळ्यातच स्वराज्य विषयीची निष्ठा दिसत होती. राष्ट्रीय पातळीवर सामाजिक परिस्थितीवर केसरीतून लेख लिहिताना आर्यांचे वसतिस्थान, ओरायन, शास्त्रीय पंचांग, गीता रहस्य असे अनेक ग्रंथ लिहून त्यांनी आपल्या अभ्यासाचा परिचय घडवला. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र यावं यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव करण्यास सुरुवात केली. 12 मे 1908च्या केसरीत त्यांनी लिहिलेल्या देशाचं दुर्दैव या लेखाबद्दल सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. 6 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात भारताबाहेर पाठवण्यात आलं आणि त्यांनी याच तुरुंगात गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि याच काळात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. पण त्यांनी हे दुःख शांतपणे पचवलं. आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड, उतार वयात जाणवणारी दगदग, मधुमेहाचा जाणवणारा त्रास आता मात्र त्यांना सहन होत नव्हता. सन 1920च्या जुलै महिन्यात त्यांना हिवतापाने घेरलं. आता तर पडून राहिल्याशिवाय पर्यायच नव्हता आणि थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटके येऊ लागले आणि 1 ऑगस्ट 1920ला दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास इहलोकाची यात्रा संपली आणि भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. वंदे मातरम.